भरपूर साऱ्या शुभेच्छा. हा व्हाईट बॉल आहे. हॅलो बघा, बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12वा खेळाडू नाहीये, त्यामुळे जुन्नर पलटन्सला पेनल्टी दिली जाते. किती रनची आहे नियमाप्रमाणे? यस, 2 रनची पेनल्टी जुन्नर पलटन्सला. 12वा खेळाडू नाहीये, 2 बॉल डिलिव्हर झालेले आहेत. यस, नियम सक्त आहेत यावर्षी नितेश सर, त्यामुळे पेनल्टी दिली जाईल जुन्नर पलटनला. यस, नाही, नक्कीच क्रिकेटचा उत्कर्ष बिंदू म्हणून ओळखली जाणारी आपली सीवूड्सची मानाची स्पर्धा आहे. तसं पाहायला गेलं तर सीवूड्समध्ये ही स्पर्धा वगळता खरं तर मी म्हणेन इतकी मोठी आणि इतकी भव्य दिव्य स्पर्धा आपण मागच्या काही 10-12 वर्षामध्ये आम्ही पाहिली नाही. अगदी या स्पर्धेचं सातत्य जे टिकवून ठेवलं आहे, हे सातत्य म्हणजेच या स्पर्धेची ओळख, ती म्हणजेच शिस्त. अमरदादा यांचा आवाज, जे एक्सपिरियन्स कॅम्पेनियन आहेत आज, खरं तर आम्ही जरूर या गोष्टीचा उल्लेख करू. युवराज, अगदी लहान वयात आम्ही जेव्हा क्रिकेटसोबत जोडले गेलो तेव्हा अमरदादा असतील, राकेश दादा असतील, आपले गुरुवर्य दशरथजी पाटील असतील, अनेक समालोचक कराव्यामध्ये आम्ही पाहिले, परंतु अगदी नम्र विनम्र शांत स्वभावाने अमरदादांचा आम्ही नेहमी उल्लेख करतो. आज तोही आवाज या स्पर्धेमध्ये जोडला गेला आहे. अमरदादा, तुझंही SBL कमिटीमध्ये आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही वॉर्म हार्टेड वेलकम करू. जाऊया आपण क्रीडांगणाकडे. आमच्या समवेत रोनक तांडेल गुणलेखक जोडले गेलेत. आम्हाला अपडेट करतायत की आत्तापर्यंत फेकले गेलेले चेंडू आणि षटक क्रमांक पहिले सुरू असताना आयकॉन प्लेअर निखिल बॉलिंग ट्रॅकवर आहेत आणि अगदी निखिलवर मात्र मी म्हणेन प्रत्येक एका चेंडूवर संयमानं फलंदाजी करत असताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, आकाश आणि हेमंत. हेमंत, ज्याचा खेळ आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिला, कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ झालाय. पहिल्या दिवसामध्ये सुरुवात सुद्धा चांगली झाली. आता यावेळेला अगदी अपील झाली आहे, मोठी अपील, लाऊड अपील. इट्स अ बिग विकेट इन द मॅच. जे घडायला नको हवं युवराज ते घडलंय. थोडी घाई झाली. अगदी साधा सोपं गणित होतं. पुढे गेले, पुढे जात असताना बॉल बाहेर फेकून दिला. कल्पक बुद्धिमत्तेनं गोलंदाजानं केलेलं हे पलटवार, जिथे आपण पाहतो निखिल हा एक अतिशय हुशार, तरवेज, आणि दॅट वॉज अ कॅप्टन वर्सेस कॅप्टन कॉन्टेस्ट. एक कॅप्टन जिंकला तर एक कॅप्टन खरं तर मी म्हणेन त्याचे पूर्णपणे प्लॅनिंग स्ट्रॅटेजी उद्ध्वस्त झाली. धावसंख्या आपण पाहताय फक्त 6 6 रन स्कोर बोर्ड पे. अमरदादांचा आवाज मागच्या सत्रामध्ये आपण ऐकला. कालही संपूर्ण दिवसभरामध्ये ज्यांनी संपूर्ण स्पर्धा हँडल केली ॲज अ मायक्रोफोनवर, ॲज अ कॉमेंटेटर, युवराज मागच्या काही 4 सीझन्समध्ये या स्पर्धेचा खरं तर मुख्य समालोचक म्हणून सर्वांच्याच पसंतीस आपल्या मराठीचा गोड आवाज. आणि आज मराठमोळा सण आहे, आपण त्याही गोष्टीची चर्चा करूया. मराठी भाषा आणि या मराठी भाषेला समृद्ध करणारे समालोचक म्हणून आम्ही ज्यांचा उल्लेख करतो. राऊंड द विकेट. हाही बॉल सरळ सोडून दिलाय. दॅट शुड बी अनदर व्हाईट बॉल. रुपेश पंढरकर पुन्हा एकदा आमच्या समेत जोडले गेलेत, त्यांचे आपण स्वागत करूया. आणि प्रत्येक चौकारासाठी फलंदाज आकाश यांच्यासाठी ऑफर असणार आहे. रोकडा 200 रुपये मिळतील. आणि आकाशकडे दमखम आहे, आकाशकडे चांगला खेळ आहे, आकाशकडे मोमेंटम आहे, रिदम आहे, चांगला शॉट सिलेक्शन आहे, पोटेन्शियल, कॅलिबर, गुणवत्ता, हे सर्व काही गोष्टी आहेत त्याच्याकडे. हा स्विचचा प्रयत्न, अगदी आपण पाहिलं शॉर्ट थर्डमॅन आणि स्वीपर कव्हर, अगदी शॉर्ट थर्डमॅन आणि स्वीपर कव्हरच्या मधून या बॉलला अगदी गॅप शॉट सिलेक्शन खेळून काढला येईल. हा चौकार आणि चौकारानं पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. आमचे रोनक गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत की धावसंख्या झाली आहे ती 12. आज कम्प्युटर एक्सपर्ट आमचे युवा फॉर्च्यून इव्हेंट सोबत जोडले गेलेत, त्यांचे आम्ही वॉर्म हार्टेड वेलकम करू. 2 कॅमेऱ्याच्या साह्यानं स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. बॉलिंग ट्रॅकवर नवीदित गोलंदाज किरण. पहिलाच बॉल बराच बाहेर फेकलाय, सीमांकित कक्षेच्या अगदी बाहेर. तुम्हाला मात्र पंच दंडित करतील. 1 धाव ॲड होईल, +1 धावा होतील ॲड. 2 रणसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळेल 14 या आकड्यावर. स्पर्धा आपण एन्जॉय करताय. SBL 6 चेंडूमध्ये 14 धावा म्हणजे सुरुवात फार छान झाली आहे रोनक. या मॅचमध्ये जी हवी होती सुरुवात ती झाली. आता माइंडसेट किती असणार आहे, कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होईल, रणनीती कशी असणार आहे. अमरदादा आमच्या समेत आहे. अमरदादा, टॉस जिंकणं म्हणजे टॉस जिंकून मैदानामध्ये उतरणं आपला एक नॅचरल खेळ करणं म्हणजे नाही आहे क्रिकेट. टॉस तुम्हाला जिंकणं, एक यथोचित निर्णय घेणं. निर्णय जर का तुमच्या बाजूने लागला नाही तर मात्र जो काय निर्णय तुमच्याकडे आलेला आहे अगदी
त्या निर्णयाला सन्मान देऊन तुम्हाला परिस्थिती अनुरूप खेळ करावे लागतात. खेळातले डावपेच, खेळातले खरं तर अनेक वेळेला मात्र परिस्थिती अनुरूप तुम्हाला सातत्यानं जशी कंडिशन आहे तशी तुम्हाला सिच्युएशन आहे जसे तुम्हाला डावपेचामध्ये प्लॅनिंगमध्ये अगदी स्ट्रॅटेजीजमध्ये बदलाव करावा लागतो. आणि असे जर का बदलाव झाले शांत संयमानं आणि अगदी शिस्त पालन करून जर का खेळ झाला तर मात्र यश मिळणार यात मात्र शंका नाहीये. अराउंड द विकेट नेक्स्ट बॉल बसले बैठक फटका आणि फुटवर्कचा वापर. ओ हो खरं तर आपण चिन्मयचं कौतुक करूया, तन्मयचं कौतुक आपण करूया. तन्मयनं हा बॉल अडवलाय. अगदी आपण पाहिलं की 2 धावा आपल्या टीमसाठी, 3 धावा अंतिम मध्ये वाचवल्या गेल्या. निखिल आहे त्याचा विकेट किपर, स्वतः टीमचे आयकॉन प्लेअर, कॅप्टन सर सेनापती. गतवर्षीचा खेळ त्याच्या अगोदरचा खेळ अप्रतिम राहिलाय. सातत्याने आपल्या टीमला कॉन्ट्रीब्यूट करणारा एक्सपिरियन्स कॅम्पेनियन ठाकूर आपल्याला पाहायला मिळाले. ठाकूर नामची एक जुनी ओळख आहे. अगदी कराव्याशी संलग्न असलेले हे काही चेहरे आज SBL सोबत मात्र जोडले गेलेत. ड्राईव्ह केला बॉल थ्रू द बॉल. इथे मात्र क्विक रिफ्लेक्स पहा. थोडी गोलंदाजाला मात्र मी म्हणेन थोडी इजा झाली आहे. लगेच जा मैदानामध्ये पाणी घेऊन. 31 सेकंदांचा उद्या आपण काउंट करूया. आणि प्रथमोपचार किट, फर्स्ट एड किट आणि स्प्रे मारताना जरा व्यवस्थित मारा. कारण कसं असते की मी म्हणेन धावपल असते, धडपड असते आणि अशा धावपलीमध्ये अशा धडपडीमध्ये कधी कधी खेळाडूंना हॅमस्ट्रिंग इंजरी होते, कधी कधी अँकल ट्विस्ट इंजरी असते. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. नाही मला वाटतं पंचांसाठी खरं तर एनर्जी ड्रिंक हवी आहे. बरेचशा मॅचेस त्यांना कव्हर करायचे आहेत. चांगला प्रयत्न झाला युवराज अमरदादा, चांगला प्रयत्न झाला. धडपड आणि धरपकड अंडरम क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहत असतो. नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय कोणी पोहायला शिकत नसतं. 21 धावा नक्की आम्ही नेहमी उल्लेख करतो. सो नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय कोणी पोहायला शिकत नसतं. सायकल चालवायची म्हटली की मग एकदा तरी पडावंच लागतं. माणूस पडतो, खरचटतो, त्याला थोडंसं लागतं. क्रिकेटचं सुद्धा तसंच आहे. क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला हेच पाहायला मिळतं. एखादा खेळाडू धडपड करतो असतो, एखादा खेळाडू कधी कधी पडतो, त्याला खरचटतं, त्याची ही धडपड त्याला एक दिवस त्याची एक स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून देत असतं. असं हे तुम्हा सर्वांच्या आवडीचा खेळ क्रिकेट, द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, सॉफ्ट बॉल अंडरम क्रिकेटचा आपण खेळ एन्जॉय करतोय. अराउंड द विकेट नेक्स्ट बॉल. किरण तयार आहेत. पुन्हा एकदा बसले. ठरवलं होतं मला चॉप करायचं होतं बॉलला, पॅडल करायचं होतं बॉलला, परंतु बॅट अँड बॉलमध्ये नाही आहे संपर्क. 2 षटकांचा खेळ संपन्न होईल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 1-21 21. चला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर कोण येत आहेत बघा. विजय दादा, बंटी दादा, स्पर्धेचे आयोजक ज्यांना खरं तर मी म्हणेन जी प्रमुख साथ मिळाली आहे ते संपूर्ण SBL कमिटीला सांभाळणारे, या संपूर्ण SBL कमिटीला एका युनिटीमध्ये खरं तर मी म्हणेन अप्रतिम असे बांधून ठेवणारे आपण असं म्हणूया. आणि या संपूर्ण स्पर्धेचं जे मॅनेजमेंट, जे व्यवस्थापन आपण पाहत आहे राईट फ्रॉम जेव्हा आपण या स्पर्धेचं हँडवेल लॉन्च केलं, स्पर्धेची डेट डिक्लेअर झाली, आत्तापर्यंत 2-2.5 महिन्याचा कालावधी आणि त्या संपूर्ण 2-2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये SBL कमिटीच्या वतीनं जी मेहनत घेतली गेली आहे, एका प्रत्येक गोष्टीमध्ये खरं तर चांगलं मायक्रो लेवलचं मॅनेजमेंट आणि प्रत्येक गोष्टीमध्ये नाविन्यपूर्ण कलाविष्कार साकार करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारा चेहरा म्हणजेच बंटी दादा. आज तो यशस्वी झालाय. पहा ही गोलंदाजी, आउट स्विंग बॉलिंग. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये कॅमेरामॅननं काय टिपलंय. किती बॉल टर्न झालाय, किती बॉल स्विंग झालाय, किती बॉल डेव्हिएट झालाय आणि बॉलनं किती उचली घेतली आणि बॉलनं खरं तर उचली घेतली, फ्लाईट दिली, स्विंग झाला, टर्न झाला, डेव्हिएट झालाय. अगदी आपण पाहिलं, हिट केलं, फिरवलं फलंदाजाला, अगदी पहिली विकेट संपादित करतोय. ओहो, अगदी आपण पाहताय योगेश आणि नॉन करेनकडे जे फलंदाज आपण पाहताय आकाश. मागच्या काही 4 पर्वामध्ये आपण जे पाहतोय की एकाच टीममध्ये
गेलं कित्येक वर्ष त्यांना आपण पाहतोय. म्हणजेच RCBच्या आपण ज्या पद्धतीने विराट कोहलीला आपण पाहिलं, अगदी KKRच्या आपण सुनील नारायणला पाहिलं ना, तसं अगदीच या फ्रँचायसीसोबत मात्र त्यांचे मी म्हणेन ऋणानुबंध फार छान दृढ झालेत आणि हा विश्वास सुद्धा आहे टीम ओनरचा, टीम कॅप्टन सोबत, आयकॉन प्लेअर सोबत. आणि अगदी मी म्हणेन ही चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. चांगली बाब आहे. अगदीच मैत्रीचे ऋणानुबंध दृढ होत असताना या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक चौकार आलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. हा बॉल मात्र खेळून काढला जिथे चांगलं प्रॉपर टायमिंग होता आणि हलवार पद्धतीनं टायमिंगच्या साहाय्याने लगावलेला हा चौकार बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले ते रोहनच्या बॅटमधून आलेला हा चौकार. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती पोहोचली 28 वर 28. बंटी दादा ऑन टू द बॉलिंग अराउंड द विकेट. हा बॉल फ्लाइट दिली आहे, बेट केलाय. हो क्या बात आहे. सरप्राईज केलं या बॉलनं. इन स्विंगिंग बॉलिंग, दुसरा फेकला होता. शेवटचा बॉल असणार आहे. 1 to go. यावेळेला पुन्हा एकदा टॅप केला बॉल, ऑफ साईडला ड्राईव्ह केला, पंच केलं होतं हलवार पद्धतीनं. तितकी ताकद वापरता आली नव्हती. SBL क्रिकेटचा सोहळा आपण एन्जॉय करतोय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी आपण पाहतो. 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 29. मॅच नंबर 22. 2 टीम्सना आपण करूया इन्व्हाइट. टीम कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. कर्नाटका रेनेग्रेड्स वर्सेस टीम रायगड लायन्स. दोन्ही टीम कॅप्टन आपण सज्ज राहा. एक या इनिंग नंतर आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करू टॉस. सो बोथ द टीम कॅप्टन्स प्लीज बी रेडी अलॉंग विथ युअर कम्प्लीट 11 स्क्वॉड. कर्नाटका रेनेग्रेड्स वर्सेस रायगड लायन्स. ऑन टू द बॉलिंग मार्क. सर्वांचे सिनियर आहेत ते. अगदीच आज गेल्या 4 पर्वामध्ये त्यांना आपण नेहमी सातत्यानं या टीमचा सहभाग अनेक वेगवेगळ्या टीममध्ये जरी खेळताना आपण पाहिलं तरी सुद्धा नेहमी ज्यांच्या माध्यमातून चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं जातं यांच्यावर मात्र आता हल्ला चढवलाय. ठाकूर काका आपल्याला पाहायला मिळतील. ऑन टू द बॉलिंग मार्क. पहिल्याच बॉलवर गॅप शॉट सिलेक्शन परफेक्ट टायमिंग केलं. फटक्यामध्ये ताकद नव्हती, टायमिंग प्रॉपर जुळलं गेलं आणि बुद्धिमत्तेच्या सहाय्याने लगावलेला हा फटका लॉंग द ग्राउंड बॉल गेला. अगदी आपण पाहतो की ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग रिजन मध्ये. वेट वॉच अँड ट्रान्सफर. अजून एक. हा बॉल अडवायला हवा होता. तुमच्या बॉलमध्ये मी म्हणे गती नव्हती परंतु चेंडूपर्यंत पोहोचले होते. हातांचा स्पर्श चेंडूला जर का झाला असता तर बॉल पडला असता कदाचित. कारण त्याचं असं आहे की चेंडूवरची नजर ही तुम्हाला मात्र नक्कीच शेवटपर्यंत तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. आणि आता जर का चौकार लागला तर 500 रुपये मिळतील. कुणाकडनं? प्रतीक कोहली. बंटी दादा. ड्राइव केलंय. वाव थ्रू द बॉल. क्या बात है. अभिनंदन बॅटर रोहन. बघा सेलिब्रेशन अमरदादा केलं नाहीये. नाहीतर ओव्हरऑल क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना एक चौकार लागला की मग हँड ग्लोव्ज मागे घेणार, मग थोडं मागे बघणार, मग कॅमेरा समोर आहे, मग थोडं बॅट वर खाली घेणार, टी शर्ट वर करणार, हे ते बरंच काय असतं आपल्याला पाहायला मिळतं. अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्या फार गोष्टी काय पाहायला मिळत नाही. अजून एक चौकार लागला तर 500. म्हणजे चौकारांची जर का 4 सलग. ओहो चौकार नव्हे तर हा खरं तर सर्कल आउट षटकार आलाय. फलंदाज बाद. बॅट्समन बाद झाले. सुटकेचा निश्वास टाकला. एक्सपिरियन्स त्यांनी अगदी आपण पाहायला आहे वापरला आणि एकूण धावसंख्या आपण पाहताय ते 41. 41 रन स्कोर बोर्ड पे. 2 विकेट्स 3 विकेट्स आपण पाहताय. 3 विकेट्सच्या मोबाईल आहेत. आफ्टर 3 विकेट्सचं पतन झाल्यानंतर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 41. 41. ओ 3 चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर हा व्हाईट बॉल. बघा अमरदादा एक चांगली गोष्ट क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळते. आपण म्हणतो की सिनियर खेळाडूंचा तुम्हाला सन्मान करता यायला हवा. युवराज तुमचे आम्ही थोडं लक्ष केंद्रित करू इच्छितो. या गोष्टीबद्दल आपण थोडी चर्चा करू. हा नेक्स्ट बॉल नंतर पुढ्यात टाकला बॉल. ओ क्लीन बॉल. दांडीगुल. काय होतं क्रिकेटचं रिस्पेक्ट. 3 चौकार लागले. एक्सपिरियन्स खेळाडू गोलंदाजी मार्कर होते. त्याची विवंचना बिलकुल झाली नाही. त्यांना कोणी सांगितलं नाही की काका तुम्हाला असा चेंडू फेकायचा आहे, असं करायचं आहे, हे करायचंय, ते करायचंय. कुठेही आरडाओरड नव्हती, कुठेही जेस्चर नव्हतं. अगदी शांत संयमानं कॅप्टन निखिल आणि संपूर्ण टीमनं त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासार्थ या गोलंदाजानं कमालीचं कमबॅक केलं. मागचे 2 चेंडू डॉट आणि 2 विकेट. चांगला फटका. चील चौकार. या षटकामध्ये तब्बल 4 चौकार 1 वाईड म्हणजे 17 धावा खर्च केल्या. एकंदरीत धावसंख्या पोहोचली ते आपल्याला पाहायला मिळते
ती आत्तापर्यंतचा प्रवास बॅटिंग करणारी टीम आपण पाहताय जुन्नर पलटन्स आपण पाहताय 46 या आकड्यावर. जुन्नर म्हणजेच आमचे साथी समालोचक युवराज माली यांचं खरं तर जन्मस्थळ आपण असं म्हणूया आणि त्यांचं हे गाव आज त्यांच्याच गावातील खरं तर मी म्हणेन अगदी एकाच पाड्यातील एकाच विभागातील दिनकर वालुंज हे खरं तर या टीमचे ओनर आहेत. आपण धावसंख्येचा आलेख प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया कारण क्रिकेट हा आकड्यांचा खेळ आहे. समालोचकांना खरं तर मी म्हणेन समालोचन करत असताना ही एक चांगली बाब नेहमी लक्षात ठेवायला हवी की प्रत्येक एका चेंडूवर मात्र स्कोरबोर्ड अपडेट होणं फार गरजेचं असणार आहे. ओ फुल टॉस मिस टायमिंग एज अँड गॉन सर्कल आउट. बॅट्समन योगेश बॅक टू द डगआउट. Mistiming. बॉलिंग ट्रॅकवर खरं तर गोलंदाज पहिल्याच बॉलवर विकेट संपादित केली आहे. पुन्हा एकदा आपल्याला तन्मय पाहायला मिळालं. तन्मयनं आतापर्यंत चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. तन्मयचा खरं तर मी म्हणेन ऑन साईडला खरं तर एक स्ट्रॉंग फिल्डिंगचं सेटअप नेहमी असायला हवा कारण सातत्यानं आपण पाहतो की उजव्या हाताचे फलंदाज ऑन साईडला चांगले फटके सजवतच गॅप शॉट सिलेक्शन टायमिंग क्लास अगदी मी म्हणेन टॅप फटके ग्राउंड स्ट्रोक रॉकेट शॉट अगदी नेहमी या मॅचमध्ये आपण पाहिलेत. इथेही फसवलं चकवलंय गर गर फिरवलंय. अजून एक विकेट वाईट प्लस एक विकेट. आतापर्यंत फलंदाज बाद झालेत आपण पाहताय ते तब्बल 6 फलंदाज बाद झालेत. अमृता ही चांगली बाब आपल्याला पाहायला मिळते. आपण या स्पर्धेतनं एकूण धावसंख्या थांबली आहे जी पाहायला मिळते ती फक्त 48 वर 48. चौकार आला की मग 500 येणार. ड्राईव्ह करायचं होतं बॉलला फटका तितका ताकद नव्हती टायमिंगही नव्हतं. अगदी आपण पाहिलं एक धाव तर मिळाली. 1 रन संख्या पुढे जाईल पोहोचेल ते 49 वर. सेक्टर 48 नाव आलं ना नंबर आला की मग खरं तर नेरूल विभागामध्ये सीवूड्स या विभागामध्ये पहिलं सेक्टर जे डेव्हलप झालं त्याच्यानंतर मग खऱ्या अर्था अनेक आजूबाजूच्या परिसराचा विकास होताना आपल्याला पाहायला मिळाला. ड्राईव्ह केलं बॉल एकदा मिळाली आणि बंटी दादासाठी मात्र प्रत्येक चौकाराला 500 रुपये असणार आहेत. एकमेकांना चांगलं कॉम्प्लिमेंट करताना आपल्याला पाहायला मिळतात. विजय झावरे त्याचबरोबर बंटी दादा त्याचबरोबर आपण मगाशी जो उल्लेख केला प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज पहिल्या दिवसापासून आपल्या स्पर्धेसोबत मात्र पाहायला मिळते. त्याही गोष्टीचा आपण उल्लेख करतोय. धावसंख्या 51 51. अभिनंदन बॅटिंग टीम जुन्नर फलटन्स. अगदी षटक क्रमांक इथे अंतिमचा मात्र 5 षटकांचा खेळ झाला. अगदी मी म्हणेन कमी वेळ खर्च केला युवराज ही चांगली बाब. करूया आपण नेक्स्ट मॅचचा टॉस आणि त्या टॉससाठी आम्ही अगदी दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करू. टीम कॅप्टन कर्नाटका रेनेग्रेड्स टीम कॅप्टन रायगड लॉयन्स. एकूण धावसंख्या झाली ती 52 आणि जिंकण्यासाठी 53 धावांची टार्गेट 52. त्याच्यामध्ये आपण नक्कीच 2 धावांची एक पेनल्टी असणार आहे ते आपण मायनस करूया बरोबर ना. चला एकूण धावसंख्या ऑफिशियली 52 काढल्या होत्या -2 धावसंख्या झाली पुण्याच्या 50 आणि 51 धावा काढायचे 51 टू विन. चला आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला पुण्याच्या इन्व्हाइट करूया. रायगड लॉयन्स टीम कॅप्टन वेअर आर यू. टीम कर्नाटका रेनेग्रेड्स कॅप्टन लगेच या आणि पुण्याच्या आपण योगेश आणि निखिल. चला दोन्ही टीमचे एक अतिशय धाडसी प्रतिभावंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील टीमला लीड करत असताना. आज मराठी नववर्षा दिन आणि पुन्हा एकदा आपण चला आणि तिथे बाईक्स समोर ज्या पार्क केलेल्या आहेत आम्ही कृष्णा आगरच्या बाजूला पार्क करायला गेलो गाडी कारण आम्ही सूचना करतो. मग आपण सूचना करत असताना आपल्या गाडीचा कोणाला अडथळा निर्माण होणार नाही
या गोष्टीची दखल आपल्याला घेता यायला पाहिजे. आपण सर्व सृजन आहोत. अगदी जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, ऐकूया युवराज माली यांचा मराठीचा गोड आवाज. येस, थँक्यू नितेश भोईर सर. कार्तिक दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. कर्नाटक रेनेगेड्स, रायगड लायन्स, योगेश मोटे आणि निखिल जोशी. हेड इज द कॉल योगेश यांचा आणि टेल आलाय. अभिनंदन निखिल, वन्स अगेन आजच्या दिवसातील दुसरा टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग करूंगा. Yes, जास्त वेळ घेणार नाही. शुभेच्छा असतील तुम्हाला रणनीती करण्यासाठी. आपण देऊया भरपूर सारा वेळ. प्लेइंग 11 आपण फायनल करावी. कर्नाटक रेनेगेड्स, निखिल जोशी टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय. जाऊया आपण प्रेझेंट मॅचकडे. आणि महाड किंग्स विपक्ष जुन्नर पलटन्स हा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जोडले जातील ते नितेश भोईर सर. थँक्यू. थँक्यू. चला आपण रिवाइज स्कोर म्हणजेच पुन्हा एकदा रसिक प्रेक्षक जे आपल्याला लाईव्ह टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पाहतायत ते सांगत असतील की धावसंख्या 52 झाली, मग जिंकण्यासाठी 51 टार्गेट कसं काय. तर त्यांना आपण सांगूया की पहिल्या इनिंगचा खेळ जेव्हा सुरू झाला तेव्हा 12th मॅन आमच्याकडे उपलब्ध नव्हते. अशा परिस्थितीमध्ये स्पर्धेचा नियम ट्रान्सपरन्सी आणि डिसिप्लिन फॉर एव्हरीवन विथ डिसिप्लिन, आणि त्या नियमाअंतर्गत 2 धावांची पेनल्टी मिळाली. आणि म्हणूनच पहिल्या इनिंगमध्ये जुन्नर पलटन्सच्या टीमचा एकूण धावसंख्या 52 - 2 धावसंख्या झाली. 50-51चं रिवाइज टार्गेट आपण पुन्हा एकदा नव्यानं मांडतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका पहिल्यांदा मात्र फसलाय. एक मात्र मिळणार. बॅट्समन गेट्स ऑफ द मार्क विथ जस्ट अ सिंगल. निखिल, क्रिकेट आणि क्रिकेटचा हा खेळ म्हणून बॅट्समन म्हणून तुमच्याकडे जे गुण तुमच्याकडे असायला हवेत ते सर्व गुण निखिल या खेळाडूकडे आम्ही पाहिलेत. ड्राईव्ह केला बॉल, वेट, वॉच, मनगटाच्या साईडनं बॉलला टर्न दिला. विराट कोहलीची आम्हाला आठवण करून दिली या फटक्यानं. विराट कोहलीचं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जे पहिले शतक आलं होतं त्या षटकामध्ये खरं तर मी म्हणेन एकंदरीत फक्त मला वाटतं एकही षटकार नव्हता आणि फक्त चौकार होते. ती खेळी पाहण्यायोग्य होती. अगदी क्लासिकल बॅटिंग. हो, स्विसचा फटका, मॅग्निफिसंट बॅटिंग. हँड आय हेडचं कोऑर्डिनेशन, बदल आलित्य नी बेंड केलं, वेट ट्रान्सफर केलं, बॉलला प्रॉपर कनेक्ट केला. जिथे गॅप आहे तिथेच प्लेसमेंट झाली. परफेक्ट प्लेसमेंट ज्याला आपण क्रिकेटमध्ये म्हणतो. निखिल हा आयकॉन प्लेअर आहे. निखिल हा कॅप्टन आहे. निखिलला ठाऊक आहे त्याची जबाबदारी, त्याची भूमिका. चौकार आलाय. अजून एक मगाशी आपण पाहिला स्वीप, रिव्हर्स स्विच, आणि आता आपण पाहताय पॅडल स्वीप. अजून एक सलगचा दुसरा चौकार. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती पोहोचली आहे डबल डिजिट 10 या आकड्यावर. 10 फॉर द लॉस ऑफ नन. सुरुवात फार छान झाली आहे. क्रिकेटमध्येच नव्हे अमरदादा, आपण कुठेही जा, सुरुवात जिथे सुंदर होते, सुरुवात जिथे समरूप होते आणि जी हवीशी सुरुवात झाली की मग मध्यान्ह आणि शेवटसुद्धा फार छान गोड होतो असं नेहमी आपण म्हणत असतो. अगदी सुरुवात फार छान झाली सर्वांची, तुम्हा सर्वांचीच. नववर्ष प्रारंभ झालाय. ओ अनोखा इम्प्रोवाइज करायचं होतं. धाडस, साहस क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमची ओळख निर्माण करून देतं. आणि क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू आपण पाहतो की अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी खेळ करत असतात, परंतु इथे मात्र निखिल जे खेळाडू आहेत ना ते एक अप्रतिम हुशार तरबेज खेळाडू आहेत. त्यांना ठाऊक आहे मिनिमम एफर्ट्सनं मॅक्झिमम धावा कशा काढाव्यात. 1 धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती 11 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा बॉल, अंतिमच्या टप्प्यामध्ये पहिले षटक. प्रगतीपथावर असताना बॉलिंग ट्रॅकवर सिद्धेश पुढ्यात टाकलाय. किती प्लेसमेंट चांगली आहे बघा. या फटक्याचं जर का आपण वर्णन करायचं झालं तर परफेक्ट टेक्निकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला, ज्याला आपण म्हणतो की गॅप शॉट सिलेक्शन, परफेक्ट प्लेसमेंट, हँड आय एडचं कोऑर्डिनेशन, त्याच्यानंतर मनगटाचा वापर, व्रिस्टचा वापर, या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. क्रिकेटचं सौंदर्य, क्रिकेटची ब्युटी, क्रिकेटची ग्लोरी आणि SBL चं खरं तर हे एक मुख्य आकर्षण आहे. फटक्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. चौकार आलाय. 2 and the first over. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 15. आणि स्पर्धेच्या निमित्तानं पुण्याच्या आपण 3ऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेचे प्रमुख खरं तर आधारस्तंभ, प्रणेते, आर्किटेक्ट ऑफ SBL सातत्य काय असतं ते आपण 4थ्या पर्वामध्ये पाहतोय. सुधीरजी जाधव साहेबांचं इथं शुभागमन झाले. त्यांचं पुन्हा एकदा आपण करूया या व्यासपीठावर सहर्ष मनस्वी स्वागत. भगव्या रंगाचा फार छान सदरा त्यांनी परिधान केलाय. आज मी म्हणेन गुढीपाडवा, मराठी नववर्ष, आणि या नवीन वर्षाच्या आपण सुधीरजी जाधव आणि संपूर्ण टीमला, आपल्यासोबत जोडले गेलेल्या सर्वांनाच आपण देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. हे नववर्ष तुम्हाला सर्वांना खरं तर आनंदाचं, भरभराटीचं जावं, सुख आणि समृद्धीचं जावं, आरोग्य, धनसंपदा आपण असं जरूर सर्वांना शुभेच्छा देऊया. जाऊया थेट क्रीडांगणाकडे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना टीम आपल्याला पाहायला मिळते आहे
धावांना मात्र पाठलाग करायचा आहे. महाड किंग्स एकूण धावसंख्या झाली आहे ती 16. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आलाय टीम कॅप्टन मिस्टर हेमंत. हेमंत हे गोलंदाज आपण पाहतोय. ओ ड्राईव्ह केला बॉल, इथेही पुन्हा एकदा अलॉंग द ग्राउंड बॉल गेलाय सरळ सीमारेषा पार. येईल अजून एक चौकार. बॅट्समन आपण यावेळेला राम पाहताय. रामनं जॉईन केली आहे पार्टी. रामही सांगते माझ्याकडे धमकम आहे. राम सांगते की माझ्याकडेही फटके आहेत, माझ्याकडे पहा, माझ्यासाठी टाळ्या शिट्ट्या वाजवा. आणि त्याच्या बॅटमध्ये आला चौकार. आकर्षक स्ट्रोक, अट्रॅक्टिव्ह फटका, चौकार अराउंड द विकेट. नेक्स्ट बॉल. वेट वॉच, कट करायचं होतं बॉलला. हा 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 इथे अपील झाली आहे, परंतु लेग बिफोर विकेट या मॅच मध्ये स्पर्धेमध्ये नाही आहे. जर आपण पाहताय कॅप्टन सांगतायत की इट्स ओके, दॅट हॅपन्स. एखादा चेंडू डॉट गेला हरकत नाहीये, एक चौकार आलाय. आपण अजूनही आपल्या टीमकडे मोमेंटम आहे. आपण मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 20-20. वेट वॉच, कट केला बॉल गेला मागच्या बाजूला डीप थर्ड मॅन मध्ये. अगदी फ्लाय स्लिप मधून बॉल फरार. मिळतील धावा 4, रन संख्या पोहोचेल ती तब्बल 24 या 24. आता 20 चेंडू आणि 27 धावा. सन्माननीय विश्वनाथ जी गरुडे साहेबांचे इथे शुभागमन झाले. सन्माननीय विश्वनाथजी बेलोटे साहेबांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं आपण करूया शब्द सुमनांनी सहर्ष मनस्वी स्वागत. पुन्हा एकदा ड्राईव्ह, अप्रतिम फटका, तितकंच ताकदीचं क्षेत्ररक्षण अमोल. ओहो हो, अमोलचं फिल्डिंगचं कमिटमेंट. सी फॉर क्रिकेट, सी फॉर कमिटमेंट. आणि खरे पाहता क्रिकेटची कमिटमेंट, क्रिकेटची समर्पकता आपल्याला पाहायला मिळते. आणि निखिलने सुद्धा दाद दिली. निखिलनं नेहमी हे केले. क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघाचा आदर करणं म्हणजेच क्रिकेटचं स्पिरिट मेंटेन करणं. तुम्ही मैदानामध्ये एकदा जिंकता, पराभूत तुम्ही करता एका टीमला. आपण थोडी चर्चा करू. तो पण मात्र गोलंदाज थोडं सेटअप करत पहा. आपण जरूर पाहता ऑन साईडला योगी आहेत, त्यांना थोडं मी म्हणेन ऑर्थोडॉक्स स्टाईलनं मात्र फिल्डिंगचं सेटअप लगावलं गेलं. कारण ठाऊक आहे निखिल हा मागच्या बाजूला खेळ करू शकतो. हो, इथे मात्र नो बॉल फेकलाय. कॅप्टन हेमंत वाक्षे. कॉन्सन्ट्रेशन थोडं भंग झालंय, एकाग्रता थोडी भंग झाली आपण असं म्हणूया. कारण आज तो परफॉर्मन्स झाला नाहीये. आक्रमण झालं, 2 चौकार आतापर्यंत, 1 नो बॉल, अगदी 1 डॉट काढलाय फक्त. कट केला बॉल, वेट वॉच, त्याच्यानंतर हलवार पद्धतीनं चेंडूपर्यंत पोहोचल्यानंतर बॉलला अगदी कट केला. आणि षटक इथे मात्र संपलं गेले. 2 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 27. आज आमच्या समेत अमर दादा भोईर आहेत, आमच्या समेत युवराज मालिक. गेले 4 वर्ष सातत्यानं स्पर्धेचं एक वेगळं आकर्षण आणि सातत्याने या आवाजाला नेहमी मात्र आयोजकांच्या वतीनं पसंती मिळाली आहे, सेक्टरच्या वतीनं पसंती मिळाली आहे, SBL कमिटीच्या वतीनं पसंती मिळाली आहे. मराठी भाषा अगदी आपण पाहतो की मराठी भाषा मायबोली आणि मायबोली भाषा जितकी सोपी परंतु तितकीच कठीण. शालेय जीवनामध्ये अकॅडमिक्समध्ये सर्वात कमी मार्क्स कोणत्या भाषेमध्ये मिळत असतील तर ती मराठी भाषा. आम्हाला इंग्रजीमध्ये 90+ होते पण मराठीमध्ये 64 ओनली. आणि त्यामुळेच ऑन ॲन ॲव्हरेज पर्सेंटेज कमी झाले. मराठी भाषा सादर करणं हे फार कठीण असतं. त्या भाषेला खरं तर मी म्हणेन टिपणं, त्या भाषेला लेखणीच्या स्वरूपात मांडणं या फार कठीण गोष्टी असतात. परंतु याही गोष्टी फार सोप्या केल्यात युवराजनं, अमरदादानं. आम्ही या गोष्टीची चर्चा करतोय. आमचे मराठीचे 2 समालोचक या स्पर्धेसोबत जोडले गेलेत. स्विचचा प्रयत्न इथे अगदी आपण पाहतोय. मी म्हणेन 4 मुंडे चीत केलं. पीके आणि निखिल हे एकमेकांचे चांगले खरं तर मी म्हणेन मित्र आहेत. या स्पर्धेमध्ये युवराज सोबतचे शालेय जीवनामध्ये ज्यांनी बराच कालखंड घालवला, एकमेकांचे चांगले मित्र, एकमेकांच्या एकाच सोसायटीमध्ये राहणारे अनेक खरं तर मी म्हणेन एकाच सोसायटीमधले रहिवासी किंवा असं आपण म्हणूया की एकाच कॉलेजमध्ये शिकलेले अनेक असे खेळाडू एकमेकांचे प्रतिस्पर्धी आपल्याला पाहायला मिळतील. पंजा मिळालाय. चूक झाली. चुकीचा भुर्दंड. white+1, white+4, 5 धावांचा बोनस नाही. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 32 वर. एकूण काढायचे ते 51. आता धावसंख्येचा आलेख थोडं सोपं झालंय. किती संयम आहे फलंदाजांकडे बघा. फुलटूस बॉल होता, बॅट घातली नाहीये, त्या बॉल सरळ सोडून दिला. त्यांना ठाऊक आहे की विकेट किपरकडनं जर का चूक झाली कदाचित एक्स्ट्रा धावा मिळतील. आणि तो माणस, ते जजमेंट क्रिकेटमध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. आणि हा जजमेंट आहे तो फलंदाज निखिलकडे. क्रिकेटचा एक्सपिरियन्स आहे, क्रिकेटचा अनुभव. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर नेहमी आपण म्हणत असतो. आणि तो एक्सपिरियन्स वापरत असताना मैदानाच्या आतमध्ये निखिल आणि राम. सलामीची जोडी आत्तापर्यंत फोडता आली नाहीये. विकेटच्या शोधात असतील गोलंदाज पुनीत. पीके. नो बॉल आहे, नो बॉल. पण हा व्हाईट बॉल सुद्धा असणार आहे. आम्ही जरूर पंचांना थोडा विचारू की हा पहिला नो बॉल की पहिला वाईड. पहिला नो बॉल का? कारण त्याचं असं आहे की नो बॉलची लाईन ही आधी आहे, तिथे बॉल पहिला नो, मग त्याच्यानंतर डिसिजन घ्यायला तो नो, त्याच्यानंतर मग वाईड.
म्हणजे पहिला नो बॉल म्हणजेच जर का वाईट नसता तर हा डिक्लेअर केला असता आता तर नो बॉल. एज लागला बॉल, विकेट किपरला चकवले, बॉल गेला अगदी आपण पाहतोय लॉंग लेग रिझनमध्ये. योगी आहेत, योगीने बॉल फेकला, तोवर मात्र एकदा मिळणार. रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 35. आता इक्वेशन आपण जरूर प्रेक्षकांना सांगूया. आमचे कम्प्युटर एक्सपर्ट आम्हाला अपडेट करतायत की धावसंख्या आता 15 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 15 चेंडू 17 धावा, रन बॉल इक्वेशन. अमरदादा सोपं आहे समीकरण. 51चं टार्गेट आहे. एकूण धावसंख्या झाली ती 35, म्हणजेच अजूनही 16 धावा काढायचे आहेत. क्षमस्व. 15 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा पाड्या केला बॉल. ओ इथेही खरं तर आपण पाहिलं की अगदी संयमानं एक धावणे काढली गेली आहे. एक धावसंख्या पुढे गेली. आता मात्र अजूनही 14 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे. पूर्णपणे रन बॉल इक्वेशन आहे. स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स सायकल आपण मॅन ऑफ द सिरीजसाठी देतोय. अगदी या सायकलचा प्रत्येकाला मोह असावा. आपण खरं तर गिअरची सायकल आहे. ओ अजून एक चौकार आलाय. रामला लवकर मॅच फिनिश करायची आहे. राम सांगतो की आम्हाला आता थांबणार नाहीये. आम्हाला आता चेंडू फुटबॉल सारखा दिसतोय. बॉल समोर आला की आम्ही आता आक्रमण करणार. आमच्याकडे पर्याय भरपूर आहेत, कारण रन बॉल सिच्युएशन असताना आता तुम्ही विन विन सिच्युएशनला खेळ करताय. मॅच लवकर फिनिश केली म्हणजे काय, नेट रन रेटनं तुम्हाला पुढे जिंकता येईल. आणि नेट रन रेट या स्पर्धेमध्ये फार महत्त्वाचं आहे अमरदादा. ओ इथे पॅडल केलं, बॉल एक मिळणार. एक धावसंख्या पुढे गेली, पोहोचली ती 41 वर. अजूनही 10 काढायचे. 12 चेंडू आणि 10 धावा. मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसुबा म्हणजे नेट रन रेट न पुढे जाण्याची एक संधी. दोन फलंदाजांनी आतापर्यंत मला असं वाटतं की तोंडाने एक पण शब्द बोलले नाहीयेत. फक्त जेस्चर, डोळ्यांवरची नजर, एकमेकांचे हावभाव आणि संपूर्ण खरं तर या हालचालीमध्येच या मॅचला त्यांनी रंगवलं आणि फार छान रंगवत असताना आत्तापर्यंतचा खेळ. पार्टनरशिप जर का पाहिली ना तर मात्र आत्तापर्यंत 41 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते आहे. स्विच, रिव्हर्स फटका, अजून धावा मिळतील त्याच्यामध्ये किती, एक तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 मिळतील. 12-10 असं इक्वेशन होतं. 11 आता मात्र उरल्या त्या 8. 11 चेंडू 8 धावा. सामना हाय व्होल्टेज होईल का, सामन्यामध्ये विकेट्स येतील का, एका दुसरे दोन चेंडू डॉट येतील का. ओ डॉट आलाय बॉल. इतके चेंडू डॉट यायला पाहिजेत. अजून 1-2 चेंडू डॉट येणं गरजेचं असणार आहे. इक्वेशन अजून थोडंसं टार्गेट तुम्हाला म्हणेन मोठं करता येईल. पुढे गेले, इथे अजून नो बॉल हातालाय. या गोलंदाजीला माफी नाहीये क्रिकेटच्या कोणत्याच पुस्तकामध्ये. नो बॉल +4. 5 धावा आता जिंकण्यासाठी. इन मीन फक्त सिंगल डिजिटमध्ये. अवघ्या मात्र इन मीन 3 धावांची गरज. आता मॅचमध्ये काय राम आहेत, परंतु या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी टीमसाठी राम लागला नाहीये. द गेम लेफ्ट इज अ गेम ऑफ फॉर्मॅलिटी. फक्त औपचारिकता शिल्लक आहे खेळातली. खेळातली हवा काढली गेली, पूर्णपणे पकड मजबूत केली, मॅचला वन साइड झुकवलं. आणि काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. निखिल आणि रामसाठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त फलंदाजी मधली खरं तर मी म्हणेन दाहकता, आक्रमकता, संयम, जिद्द, कौशल्य, परिपूर्णता, परिपक्वता काय असते आणि खेळातलं सौंदर्य काय असतं, खेळातली ब्युटी, खेळातली ग्लोरी आणि या मॅच मधली मजा आपण आज पाहिली. चौकार जे मारले, गॅपशॉट सिलेक्शन, कुठे घाई नव्हती, गडबड नव्हती, रिलॅक्स माइंड, क्रिकेटचे